ढाबा स्टाईल चवीचे एकसारखे क्रीमी टेक्स्चर असणारे मध्यम दाटसर ग्रेव्हीचे चमचमीत असे मटर पनीर आज आपण घरगुती साहित्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्ससहित शेअर केलेली आहे। त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा। अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम मटर पनीर बनवण्यासाठी इथे मटार शिजवून घेऊयात। त्यासाठी इथे मी गॅस चालू करून एका भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी गरम करण्यास ठेवले होते। पाणी गरम झाले आहे। यामध्ये ॲड केला आहे 150 ग्रॅम ओला मटर। मटर ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे पाव चमचा मीठ, तसेच 1 चमचा साखर। साखर ॲड केल्यामुळे मटार शिजल्यानंतरही त्याचा कलर बदलला जात नाही, तो जसाच तसा हिरवागार राहतो। महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी। ॲड केलेले मीठ तसेच साखर या पाण्यामध्ये मिक्स करून हा मटार गॅसच्या फुल फ्लेमवरती इथे मी 7 ते 8 मिनिटे शिजवून घेणार आहे। मटार इथे आपला शिजला जात आहे, तोपर्यंत आता दुसऱ्या बाजूला पनीर शालो फ्राय करून घेऊयात। पनीर शालो फ्राय करण्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवले होते। तेल गरम झाले आहे, तर इथे मी एकूण 250 ग्रॅम पनीर घेतले आहे। या पनीरचे मी 1-1 इंचाचे अशा प्रकारे क्यूब कट करून घेतले आहेत। तर आता इथे मी या तेलामध्ये शालो फ्राय करण्यासाठी एक करून सर्व क्यूब जे आहेत ते ॲड केले आहेत। पनीर तेलामध्ये ॲड केल्यानंतर लगेचच पलटवायचे नाही, ते तुटले जाते। महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी। 2 ते 3 मिनिटांनंतर पनीर छान असे सेट झाले आहे। तर आता इथे दुसऱ्या बाजूने शालो फ्राय होण्यासाठी मी एकदम हलक्या हाताने हे पलटवून घेत आहे। ते इथे पाहू शकता, मस्त असे 3 ते 4 मिनिटांमध्ये पनीर जे आहे ते आपले सोनेरी रंगावरती छान असे शालो फ्राय झाले आहे। पनीर जास्तही तळायचे नाही, नाही तर ते पूर्णपणे रबरासारखे चिवट असे तयार होते। महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी। शालो फ्राय करून घेतलेले पनीर इथे मी तेलामधून बाजूला काढून घेतले आहे। गॅस बंद केला आहे। दुसऱ्या बाजूला पाहू शकता, मटारही इथे आपले छान असे शिजले गेले आहेत। तर आता हाही गॅस इथे मी बंद केला आहे। शिजलेले सर्व मटार पाण्यामधून निथळून बाजूला काढून घेतले आहेत। मटार शिजून तयार आहेत, पनीरही शालो फ्राय करून तयार आहे। आता आपण मटर पनीरची भाजी बनवूया। त्यासाठी गॅस चालू करून कढईमध्ये 2 पळी तेल गरम करण्यास ठेवले होते। तेल गरम झाले आहे, यामध्ये ॲड केले आहे 1 चमचा जिरे। जिरे तेलावरती छान असे तडतडले गेले आहेत। आता यामध्ये ॲड करत आहे 1 चमचा घरगुती कांदा लसूण मसाला, 1 चमचा पनीर मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, तसेच 1 चमचा कसुरी मेथी। ॲड केलेले सर्व मसाले गॅसच्या लो फ्लेमवरती या तेलामध्ये परतवून घेत आहे। अशा प्रकारे सुरुवातीला तेलामध्ये मसाले परतवून घेतल्यामुळे भाजीला कलर खूप छान येतो। महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी। मसाले छान असे परतल्यानंतर आता यामध्ये ॲड केले आहे 1 चमचा आले लसणाची पेस्ट, तसेच 3 मोठ्या कांद्यांची कच्ची पेस्ट। तर इथे कांदे जे आहेत ते मी न भाजता याची कच्ची पेस्ट तयार करून घेतली आहे। यामुळे आपला वेळही वाचला जातो, भाजी पटकन तयार होते। ॲड केलेली पेस्ट आता इथे तेल सुटेपर्यंत व याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत या मसाल्यांमध्ये छान असे परतवून घेत आहे। तर इथे पाहू शकता 2 ते 3 मिनिटांमध्ये छान अशी पेस्ट परतली गेली आहे। याला तेलही खूप छान असे रिलीज झाले आहे। आता यामध्ये ॲड केले आहे 3 मोठ्या टोमॅटोंची पेस्ट। तसेच याला ढाबा स्टाईल चव यावी, तसेच याचे टेक्स्चर जे आहे ते क्रीमी व्हावे, यासाठी यामध्ये ॲड करत आहे दुधावरील 2 चमचे साय। ॲड केलेली टोमॅटोची प्युरी तसेच साय इथे मी या कांद्याच्या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे। सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता हे वाटण इथे छान शिजावे, यासाठी यामध्ये ॲड केले आहे पाव वाटी गरम पाणी। तर इथे थंड पाणी वापरायचे नाही, गरम पाणीच वापरायचे आहे। महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी। थंड पाणी वापरल्यामुळे भाजीची चव जी आहे ती बिघडली जाते। पाणी ॲड केल्यानंतर व्यवस्थित असे मिक्स करून आता ही ग्रेव्ही जी आहे ती मी छान अशी तेल सुटेपर्यंत इथे शिजवून घेतली आहे। पाहू शकता, मस्त अशी ग्रेव्ही शिजली गेली आहे। याला तेलही खूप छान असे रिलीज झाले आहे। मस्त अशा या ग्रेव्हीला क्रीमी टेक्स्चर आले आहे। अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता, मटर पनीर बनवण्यासाठीची ग्रेव्ही इथे आपली पूर्णपणे तयार झालेली आहे। गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवली आहे। या ग्रेव्हीमध्ये ॲड करत आहे शालो फ्राय करून घेतलेले पनीर, तसेच शिजवलेला सर्व मटार। ॲड केलेले पनीर तसेच मटार या ग्रेव्हीमध्ये एकजीव होईपर्यंत हलक्या हाताने मिक्स करून घेत आहे।
कारण पनीर जे आहे ते सॉफ्ट असते, ते तुटले जाण्याची शक्यता असते. ॲड केलेले पनीर व मटार इथे या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता ही मटर पनीरची भाजी जी आहे ती इथे मी मध्यम दाटसर ग्रेव्हीची बनवणार आहे. यासाठी यामध्ये ॲड करत आहे 1/4 वाटी गरम पाणी. पाणी ते गरम वापरायचे, थंड पाणी वापरायचे नाही. थंड पाणी वापरल्यामुळे भाजीची चव बिघडली जाते, तसेच ग्रेव्ही जी आहे ती एकसारखी मिळून येत नाही. महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी. पाणी ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड केले आहे चवीनुसार मीठ, तसेच बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. कोथिंबीर ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड केला आहे 3 ते 4 चिमूट गरम मसाला. गरम मसाला जास्त प्रमाणात ॲड करायचा नाही. ॲड केलेले सर्व साहित्य इथे मी आता व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर गॅसच्या लो फ्लेमवरती 2 मिनिट या भाजीला मी एक उकळी काढून घेणार आहे. कारण इथे पनीर जे आहे ते आपण शालो फ्राय करून घेतलेले आहे व मटारही पूर्णपणे शिजवून घेतला आहे. त्यामुळे इथे फक्त 2 मिनिट गॅसच्या लो फ्लेमवरती या भाजीला मी एक उकळी काढून घेतली आहे. पाहू शकता. मस्त अशी आपली ढाबा स्टाईल चवीची एकसारखी क्रीमी टेक्स्चर असणारी मध्यम दाटसर ग्रेव्हीची चमचमीत अशी मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे. एकदम साधी सोपी पद्धत इथे मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. घरामध्ये जर अचानक पाहुणे आले असतील व घरामध्ये पनीर व मटार शिल्लक असतील, तुम्ही झटकीपट ही भाजी त्यांच्यासाठी बनवू शकता. एकदम साधी सोपी पद्धत आहे, जास्तीचा असा वेळ लागला जात नाही. पाहू शकता भाजीला तेलही खूप छान असे रिलीज झाले आहे. याचे टेक्स्चरही एकदम क्रीमी असे तयार झाले आहे. मस्त अशी चमचमीत दिसत आहे भाजी, अगदी पाहता क्षणीच खावीशी वाटत आहे. सर्वात शेवटी यावरती ॲड केली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर ॲड केल्यानंतर गॅस इथे मी बंद केला आहे. तयार केलेली भाजी आता इथे मी अशा प्रकारे सर्व करून घेतली आहे. तर अशा प्रकारे मस्त अशी आपली ढाबा स्टाईल चवीची एकसारखी क्रीमी टेक्स्चर असणारी मध्यम दाटसर ग्रेव्हीची चमचमीत मटार पनीरची भाजी खाण्यासाठी तयार आहे. ही भाजी तुम्ही रोटी, नान, चपातीबरोबर, जिरा राईसबरोबर किंवा साध्या भाताबरोबरही खाऊ शकता. मस्त अशी तयार झाली आहे. याची ग्रेव्ही अशा प्रकारे मध्यम दाटसर बनवल्यामुळे ही भाजी जी आहे तुम्ही फक्त चपाती, रोटी, नान बरोबर न खाता भाताबरोबरही खाऊ शकता. ही रेसिपी बनवण्यासाठी जास्तीचा असा वेळ लागला जात नाही, झटकीपट तयार होते. रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. मस्त अशी चमचमीत भाजी इथे आपली तयार झाली आहे. तर फ्रेंड्स, इथे मी 250 ग्रॅम पनीरसाठी 150 ग्रॅम ओला वाटाणा वापरला होता. जर तुमच्याकडे ताजा मटार नसेल तर तुम्ही इथे फ्रोझन मटार वापरू शकता, किंवा फ्रोझन मटार ही जर तुमच्याकडे नसेल तर आपल्याकडे जो सुक्का वाटाणा असतो म्हणजे कडधान्यामधला, तो तुम्ही भिजत घालूनही वापरू शकता. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? नक्की घरी ट्राय करा व कशा प्रकारे झाली होती हे मला कमेंटद्वारे तुमच्या अनुभवातून जरूर कळवा. रेसिपी आवडली असल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.